जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. काळ्या मातीत राबणारा, आपल्या आईशी जराही दोन हात दूर न राहणाऱ्या बळीराजानं नांगर खाली ठेवलाय आणि संपाचा हत्यार उपसलाय. हा वणवा एका रात्रीत पेटलेला नाही. अनेक वर्षांची खदगत, अनेक वर्षांचा असंतोषच हा म्हणावा लागेल. पावसाला सुरुवात झाली की सुकाहून नांगर हाती घेणाऱ्या दात्यानं हाती संपाचा हत्यार घेतलाय. संघटित शेतकऱ्यानं आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारलेला आहे. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत हा आवाज पोहोचावा आणि शेतकऱ्याचा संताप सत्तेला हादरा देऊ शकतो हे दाखवून देणारी घटना आज राज्यामध्ये घडतीये. शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, सावकारी पिळवणूक, नोकरशाहीच्या जाचानं चहूबाजूंनी पिसलेला शेतकरी हा संपावर गेलेला आहे. आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे चित्र दिसतंय. 31 मेच्या रात्री 12 वाजल्यापासून शेतकरी संपावर गेलाय. गाव कुसावरून शहरी भागात येणाऱ्या शेतीमालावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. शांततेमध्ये आंदोलनं झाली, सरकारला निवेदनं दिली, मात्र तरीही सरकारनं दखल न घेतल्यानं अखेर बळीराजा संपावर गेलेला आहे. 1933 नंतर शेतकरी संपावर गेल्याची घटना घडतीये. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दुधाची विक्री बंद केली आहे. शहरं, महानगरांकडे जाणारा शेतमालही थांबलेला आहे. बाजार समित्या आणि अनेक दूध संकलन केंद्रांनीही संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. अहमदनगरमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागलंय. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी एसटी बस जाळण्याचा प्रयत्न केलाय. शिरूर, आयफाटा बस शेतकऱ्यांच्या निशाण्यावर होती. शेतकऱ्यांनी पेटते टायर गाडीमध्ये फेकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र प्रवाशांच्या मध्यस्थीमुळे अनुचित प्रकार टळलेला आहे. तसेच पारनेर तालुक्यामध्ये निघोज, राळेगण इथे दूध रस्त्यावर फेकून देण्यात आलाय. नाशिकच्या निफाड तालुक्यामधील नैताळे इथे संपकरी शेतकऱ्यांवर लाठीमार झालेला आहे. निफाड तालुक्यातील नैताळे इथे हा सर्व प्रकार घडलेला आहे. शेतमालाची वाहतूक करणारी वाहनं अडवणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला आणि यावेळेला पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार करत काहींना ताब्यात घेतलेलं आहे. औरंगाबादमध्ये जाधववाडी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मारहाण केली आहे. टोमॅटो, कांदे फेकत शेतकऱ्यांनी बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बाजार बंद करण्यासाठी शेतकरी एका ट्रकच्या टायरची हवा काढत होते आणि त्यावेळेला व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला. अहमदनगरहून मनमाडकडे जाणारी दुधाची गाडी शिर्डी बसस्थानकासमोर अडवली आणि त्या गाडीचं लॉक तोडून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं. तर अहमदनगरमध्येच पारनेर तालुक्यामधल्या निघोज गावात शेतकऱ्यांनी दुधाचा टँकर रस्त्यावर रिकामा केलेला आहे. औरंगाबादच्या पैठण, शिऊरच्या शेतकऱ्यांनी सुद्धा औरंगाबाद, सोलापूर आणि वैजापूर महामार्गावर दूध ओतलेला आहे. हा शेतकऱ्यांचा असंतोषच म्हणावा लागेल. सातारा, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगरमधली दृश्य आपण पाहताय. ठिकठिकाणी शांत असलेला शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे. आपला आक्रोश आणि संताप व्यक्त करताना दिसतोय. शेतकऱ्यांनी 2 महिन्यांआधी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता आणि आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली. शेतकरी ज्या मागण्यांसाठी आक्रमक आहेत त्या मागण्या काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आपण पाहताय. आता बस झालं, आता चला संपावर अशी हाक जे शेतकरीच देताना दिसतोय. शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रमुख मागण्या कुठल्या आहेत ते आपण पाहताय. 7/12 कोरा करा ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतीसाठी अखंडित आणि मोफत वीज पुरवठा करावा. ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान मिळावं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळावा. शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा व्हावा. शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव मिळावा. या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठीच शेतकरी आज संपावर गेलेला आहे. याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दे कोणते आहेत आजच्या लक्षवेधीचे पाहूयात. शेतकरी संप हा प्रस्थापितांविरोधातील संतापातून आहे का? शेतकऱ्यांच्या उद्रेकाला जबाबदार कोण? संघर्षाची वाटचाल शेतकऱ्याला न्याय मिळवून देईल का? शेतकऱ्याचा संप येणाऱ्या वादळाची चिन्ह आहेत का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. आम्ही ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की शेतकरी संपानं सरकार जागून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटणार आहेत का? याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. चर्चेला आपल्याला सुरुवात करायची. आपल्या सोबत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीमाल व्यापारी आहेत भारत देवकर. त्याच्यानंतर भाजपचे प्रवक्ते आहेत, व्यापारी आहेत ते गणेश भारत देवकर. त्याच्यानंतर भाजपचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत गणेश हाके. आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत रवींद्र महाले आणि नाशिकमध्ये थेट शेतकऱ्यांच्या व्यथा
जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी जय महाराष्ट्रचे संपादक तुळशीदास भोईटे हे स्वतः नाशिकमध्ये उतरलेले आहेत। शेतकऱ्यांसोबत ते सकाळपासून संवाद साधतायत। तिथली परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। मग सुरुवातीला जायचं रवींद्र महालेकडे, आपला प्रतिनिधी आहे। रवींद्र, शेतकऱ्यांची व्यथा, शेतकऱ्यांच्या समस्या शेतकरी वेळोवेळी मांडण्यात आलेला आहे, मात्र त्याची दखल कुठे घेतली गेली नाही, म्हणूनच आज शेतकऱ्याचा संताप जो आहे तो दिसून येतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे? नक्कीच वृषाली, आज जर बघितलं तर 17 तासापासून हा जो संप आहे हा सुरू झालेला आहे। आता 17 तास झालेले आहे या संपाला। आपण बघितलं आहे की राज्यात ठिकठिकाणी जे शेतकरी आहेत आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने जे आंदोलनं करत आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करण्यासाठी सरकारला कुठेतरी झुकवण्याचे प्रयत्न करत आहेत। आपण ज्यावेळी बघितलं की पुलतांबेतील जे शेतकरी होते, मुठभर शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडलेलं होतं संपाचं, आणि आज ते पूर्ण राज्यभर पसरलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आज जर बघितलं आपण तर राज्यातील ठिकठिकाणी भागामध्ये शेतकऱ्यांनी भाजी फळं असेल तसं दूध असेल हे मार्केटला विक्री करण्यासाठी आणलं नाही व बाहेरूनही आणून दिलेलं नाही। आज जर बघितलं तर बाजार जे आठवडा बाजार भरल्या जातात ते आठवडा बाजारही भरले गेलेले नाही आहे। त्यामुळं सामान्य नागरिकांना याचा कुठेतरी मोठा फटका बसलेला आपल्याला दिसायला मिळतोय, कारण की अहमदनगर जिल्हा म्हटलं की शेती फळं भाज्यांचा मोठा जिल्हा म्हणून ओळख आहे त्याची। ह्या जिल्ह्यातनं नाशिक, मुंबई, पुणे व इतर राज्यांमध्येही शेतीफळं जे आहेत माल आहेत ते मोठ्या प्रमाणात जात असतात। तसं दूध जे व्यावसायिक आहेत दुधाचंही मोठ्या प्रमाणात इथे दूध डेअरी आहेत। शेतकऱ्याच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं रवींद्र आपण पाहतोय। तुमच्या सोबत काही शेतकरी सुद्धा आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आता या संदर्भात जाणून घ्यायचं आपल्याला। नक्कीच वृषाली, जे समन्वय समिती जे आहे, जे संपाचं जे हत्यार उपसलेलं आहे ते आपल्याबरोबर धनंजय धोरडे जे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं व्यथा जाणून घेऊया। नेमकी काय एकंदरी कारण होतं आज आपल्याला संपावर जावं लागतंय आणि काय आपल्या मागण्या होत्या शासनाकडून? आज 17 तास झाले आपल्या प्रवासाला, नेमकी काय म्हणते का, मुळात हे जे संपाचं जे हत्यार आम्ही जे उपसलेलं आहे हे गेले 3-4 वर्षापर्यंत पासून सातत्य दुष्काळ आणि चालू वर्षी पीक आमच्या हातात आलं तर त्याला भाव नाही, या सगळ्या गोष्टी या संपाला कारणीभूत आहे। आणि वेळोवेळी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही कांद्याची जी परिस्थिती झाली, इतर शेतीमालाची जी परिस्थिती झाली, शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला, ते सपशेल आमचे प्रयत्न फोल ठरले। शासनाने कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही। अक्षरशः 50 पैसे किलो आमचा कांदा गेला। आजही माझ्याकडे आजची ताजी एक पट्टी आहे, तिची पट्टी 150 रुपये कांदा चालला आहे। म्हणजे परिस्थिती इतकी वाईट आहे, शेतकरी हातबल झालेला आहे, शेतकऱ्याला कुठलाही पर्याय राहिलेला नाही। आणि जे आत्तापर्यंतचे जे आंदोलनं झाले, कुठे हिंसक झाले असतील, कुठे रस्ता अडवला असेल, आत्तापर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पोलिसांचा मार खावा लागला, जेलमध्ये जावं लागलं। ह्या सगळ्या घटना बघता एक शांततेचा मार्ग आणि एक शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक क्रांतिकारी पाऊल हे संपाचं हत्यार आम्ही त्यामुळे उचललं आणि म्हणून आज 1 जूनपासून मध्यरात्रीपासून आम्ही संपावर जाण्याचा या भागातील आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी निर्णय घेतला। नक्कीच रवींद्र, शेतकऱ्यांकडून आपल्याला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की 31 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून त्यांनी संप पुकारलेला आहे। आज जर दिवसभर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय। आपलं रक्त आटून जो शेतकरी शिवारामध्ये मेहनत करतो, दिवसरात्र काबाड कष्ट करतो, तोच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब मेहनत घेत असतं, तो भाजीपाला, ते दूध तो आज चक्क रस्त्यावर फेकून देतोय। सरकारनं आतापर्यंत त्यांच्या या भूमिकेची दखल घेतलेली आहे का? शेतकऱ्यांकडूनच आपल्याला जाणून घ्यायचंय। नक्कीच आज आपण आपल्या इथे 80 ते 90 लिटर दररोजचं दूध निघतंय, मात्र आज आपण ते दूध अक्षरशः रोडवरती सांडलंय, फेकून दिलंय। तर काय आपल्या सरकारने याची दखल घेतली? मला एकच सांगायचं आहे की हे दूध मी फेकलेलं नाही, ह्या दूध उकळून हे हॉस्पिटलमधल्या गरजू ज्यांना दिलेलं आहे। आणि मला एकच सांगायचं आहे की ह्या सरकारला झालं तरी काय की त्यांनी शेतकऱ्याचा इतका अंत पाहावं। मला एक सांगायचं आहे की ह्या पुणतांबा परिसरामध्ये जो संप निर्माण झाला तर याच्यामध्ये अवलोकन करण्यासारखी परिस्थिती आहे की 1970 पूर्वीचा गोदावरी खोरं आणि 1970 नंतरचं गोदावरी खोरं। 1970 पूर्वी ह्या पुणतांबा गोदावरी खोऱ्यामध्ये 7 दिवसाला इरिगेशनचं रोटेशन होतं, आज 10 दिवसाला पिण्याच्या पाण्याचं रोटेशन आहे। पिण्याला पाणी 2 रुपये लिटर घ्यावं लागतं। शेतकरी आत्महत्या नाही करतील तर काय करतील? शेतकऱ्याच्या पिकाच्या पाण्याची वर्षाला ऊस पिकासाठी 3 पाणी दिले जातात। 3 पाणी जर दिले तर ते ऊस साधारणतः 10 टन सुद्धा पडू शकत नाही। तुम्ही जर 2500 रुपये जरी भाव दिला असेल तर 2500 रुपयाचे भाव
80 टन घेणाऱ्याला परवडतो. 80 टन घेण्यासाठी शेतकऱ्याला 12 पाणी किमान द्यावं लागतं, 24 पाणी किमान द्यावं लागतात, म्हणजे 15 दिवसाला उसाला शेतपाळ्याला पाणी द्यावं लागतं. मुळात शेतकरी संप का करतो? शेतकऱ्याचे उत्पन्नाचे सोर्स घटले, शेतकऱ्याचे उत्पन्नाची साधनं घटले आणि म्हणून शेतकऱ्याला हे आंदोलन करायची वेळ आली. आम्हाला एकच सांगायचं आहे की सरकारला संवेदनशीलता आहे का? मला सांगायचं आहे, परवा दिवशी कृषी मंत्री आले होते, त्यांनी एकच सांगितलं की आम्ही चर्चेची दारं खुली केले. चर्चेची दारी खुली केली म्हणजे नेमकं काय केलं? शेतकरी किती दिवस तुम्ही नागवणार आहात? किंवा शेतकऱ्याच्या संपाला सामोरं जाण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या हे सरकार अद्यापही बोलायला तयार नाही. म्हणजे सरकारला आत्ता अजूनपर्यंत किती शेतकऱ्यांची आत्महत्या बघायची आहे, किती शेतकऱ्यांची हालापेष्ट बघायची आहे. पण त्यांना एक लक्षात ठेवावं लागेल की 35 वर्ष ज्या काँग्रेसने राज्य केलं त्यांना उतरायला फार वेळ लागला नाही. भारतीय जनता पार्टीचं आयुष्यमान 3.5 वर्षाचं आहे. मला मुख्यमंत्र्यांना साहेबांना सांगायचं आहे का ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने 15 वर्ष राज्य केलं, 35 वर्ष राज्य केलं, त्यांना सत्तेवर उतरायला वेळ लागला नाही. त्याच परिस्थिती त्यांच्यासारखेच जर तुम्ही वागले तर त्यांच्यात आणि तुमच्यात काही एक फरक नाही. ही जनता तुम्हाला सत्तेवरून खेचल्याशिवाय राहणार नाही. याचं या निमित्ताने मी तुम्हाला एक सूचना करतो की मी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, अन्यथा त्याचे परिणाम या भारतीय जनता पार्टीला भोगावे लागतील. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. नक्कीच वृषाली, आपल्याबरोबर आणि शेतकरी आहेत, आपण त्यांच्या व्यथा बरोबर आहे जाणून रवींद्र, घेऊया. आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा सगळं जाणून घ्यायचं आहे. हे जे आजोबा आता बोलत होते त्यांचा आवाज दाटून आलेला होता. आमच्या समस्या, आमचा आवाज हे सरकार ऐकणार आहे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार संवेदनशील आहे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आज सरकारचे जे प्रतिनिधी म्हणून भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत बसलेले आहेत गणेश हाके, त्यांच्याकडून या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची की न्याय अखेर त्यांना केव्हा मिळणार. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. जय महाराष्ट्राची बांधिलकी ही मातीशी आणि मातीशी जुळलेल्या माणसांशी. शेतकरी संपाची दाहकता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे हे स्वतः फील्डवर उतरलेले आहेत. आणि या संपामध्ये सहभागी झालेले अबालवृद्ध, लहान मोठे सर्वच हे दुपारच्या भर उन्हामध्ये शेतमजूर आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी. मला असं वाटतं की लाव्हा जो एक खाली दबलेला असतो, तो लाव्हा जोपर्यंत शांत असतो, खाली दबलेला असतो, तोपर्यंत चांगलं असतं. ज्या दिवशी तो लाव्हा बाहेर उफाळून येऊ लागतो तेव्हा ज्वालामुखी उफाळतो. तसंच आता झालेलं दिसतंय. आजचा दिवस 1 जून 2017चा दिवस जो आहे तो इतिहासात नोंदवला जाईल. जो शेतकरी अवकाळी पाऊस असो किंवा परिस्थिती दुष्काळी असो त्याच्याशी झुंजत असतो, कधी हार मानत नसतो, त्याच्या संतापाचा आता कडेलोट झालेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी सकाळपासून पहाटेपासूनच जेव्हा मुंबईपासून या मार्गावर होतो तेव्हापासून रस्त्यात पाहत होतो की आतापर्यंत हात जोडून निसर्गापुढे असो आसमानीचाही सामना करणारा शेतकरी आता सुलतानीच्या विरोधात मात्र पेटून उठलेला आहे. काही वेळापूर्वीच आतापर्यंत म्हणजे शिवारात शांतपणे राबणारे शेतकरी बांधव ज्या तीव्रतेनं मगाशी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवू लागलेले होते, त्यांना एक संताप उफाळला होता की अरे आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत, एका उद्देशानं सरकारच्या विरोधात उभे टाकलेलो आहोत, आसमानीशी सामना केला, ही सुलतानी काय आमच्या पुढं या तुम्ही पाहू शकतो. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. एक आतापर्यंतचा अनुभव असा आहे की जेव्हा शेतकरी म्हटलं की कोणाशी हार मानत नाही, या मातीतली माणसं आपण कोणतंही संकट येऊ द्या, अवकाळी पावसाचा सामना करतो, अनेकदा परिस्थिती दुष्काळी ओढवते तरी सुद्धा आपण हार मानत नसतो. आता मात्र सुलतानीच्या विरोधात जे उभे टाकलेले आहेत, नेमकं काय काय असं घडत आलं की आज शेतकरी थेट संपाच्या भूमिकेत गेलाय? शेतकरी नेहमी संघर्ष करत आला. तो संघर्ष त्याचा नेहमी निसर्गाशी संघर्ष केला, कधी परिस्थितीशी संघर्ष केला, परंतु त्याने या व्यवस्थेशी कधी संघर्षच केला नव्हता. तर आत्ता इतकी चीड निर्माण झाली शेतकऱ्यामध्ये की त्याच्या हाताबाहेर परिस्थिती गेल्यामुळे तो आता या व्यवस्थेशी लढण्यासाठी जागृत झाला आहे. आणि हा शेतकऱ्याचा लढा कुठल्याही पक्षाविरुद्ध किंवा कुठल्याही सरकारविरुद्ध नाही. जी काही व्यवस्था आजपर्यंत जी स्वातंत्र्यापासूनच्या 70 वर्षात निर्माण केली गेली, ही लढाई फक्त त्या व्यवस्थेच्या विरोधातीलच आहे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही राजकारणातून नाही तर आपल्या हक्कांसाठी हा शेतकरी एकवटलेला आहे. तुम्ही एवढी वर्ष स्वतःही शेतात राबत असाल, कधीही असं घडलं नाही. हा इतिहास घडतोय आज की शेतकरी स्वतःचं काम थांबवून आम्ही सुद्धा संप करू शकतो, आमची ताकद दाखवू शकतो या उद्देशानं रस्त्यावर आलाय, शिवारातून रस्त्यावर आलेला आहे. आम्ही दिवसा शेतीमध्ये उन्हामध्ये काम करतो आणि रात्रीचं आम्ही शेतीला पाणी भरतो
आणि त्याचं दाम आम्हाला मिळत नाही आणि त्याकरता आम्ही आज हे आंदोलन या संपामध्ये सहभागी झालेलो आहे आणि आम्ही भीक मागत नाही. ज्या सरकारने या सत्तेवर येण्याकरता किंवा ज्या व्यवस्थेने सरकार सत्तेवर येण्याकरता जे आश्वासनं दिले ते आश्वासनं आम्ही पुरे करणे हाच आमची मागणी आहे. 7/12 कोरा करणे आणि स्वामीनाथन आयोग लागू करणे या शेतकऱ्याचेच आश्वासनं होते, या सरकारचे आश्वासनं होते, ती त्यांनी पुरी करावी अशी आमची मागणी आहे. जास्त काही मागत नाहीये शेतकरी आपला, जास्त काहीच नाही. म्हणजे इतरांप्रमाणे आम्हाला हा वेतन आयोग लागू करा किंवा आणखी काहीतरी अवाजवी द्या असं काही म्हणत नाहीये. या शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे, जे हक्काचं आहे आमचं तेच द्या. स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा वारंवार येतो, मात्र का कोणच ठाऊक निवडणुकीच्या वेळी हे आश्वासन असतं, वचननाम्यात असतं, जाहीरनाम्यात असतं, प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळेच इतकी वर्ष तुम्ही सुद्धा शेतीत राबताय. बाजार समितीचा आवार खरं तर फुलून गेलेलं असतं दरवेळी, मात्र या परिसरातल्या शेतकऱ्याला कांद्यानं अक्षरशः शब्दशः रडवलं. 3.5 रुपये किलोने बाजारभाव शेतकऱ्याला मिळतो, परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर त्याचा उत्पन्न खर्च त्यामध्ये निघत नाहीये. त्याला खिशातनं पैसे टाकून त्या गाडीचं भाडं पेड करावं लागतंय. देशाची आर्थिक व्यवस्था ज्या शेतीमालावर आधारभूत आहे, अवलंबून आहे, आज त्या शेतकऱ्यांनी स्वतःसाठी कधीच मागितलं नाही. परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या गोदाकाठ किंवा नाशिक जिल्हा असो ठरवलंय की जोपर्यंत आमचा 7/12 कोरा होत नाही, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आमचा संप हा शांततेच्या मार्गाने चालूच राहणार आहे. आणि सर्वांच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करून विनंती केलेली आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सायकडा परिसरातील व्यापारी असतील, कष्टकरी असतील, शेतमजूर असतील, या सर्वांनी 100% आमच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे. शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य की आतापर्यंत शेतकरी कोणत्याही गोष्टीचा कधीच मागितलं नाही, परंतु त्याला स्वतःचं मिळावा अशी त्याची अपेक्षा राहते. पण प्रत्यक्षात मात्र शासन काय करतं, खेळखंडोबा प्रत्येक वेळेस खेळ करतं. कुठंतरी फुटीरवादी भूमिका असेल, कुठंतरी काही असेल, वेगवेगळ्या भूमिकेतून मांडण्याचा प्रयत्न करतं. पण आज शेतकरी अशा परिस्थिती आहे, आत्ताही बघा घामाच्या धारा, प्रत्येक शेतकऱ्याचा एक मुलगा, छोटासा मुलगा घेऊन शेतकरी आलेला आहे. म्हणजे बघा इतकी परिस्थिती दयनीय असताना सुद्धा शेतकरी इथं का हजर आहे की घामाच्या धारा, त्याला याची सवय आहे. परंतु आज शासन व्यवस्था इतकी गेंड्याच्या कातडीची झाली आहेत, नाविलाजाने आता या संपामध्ये प्रत्येकाला सहभागी व्हावं लागत आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे की नाईलाजाने प्रत्येकालाच यात सहभागी व्हावं लागत आहे. प्रत्येक वयोगटातली भक्ती आपल्याला इथे माणसं दिसतात आहे. आपले शेतकरी बांधव म्हणजे आपण सुद्धा अगदी शहरी जरी असलो तरी सुद्धा शिवारातूनच आपले पूर्वज कधी ना कधी शहरात गेले होते. तर इथल्या आजीबाई सुद्धा इथे आलेल्या आहेत. म्हणजे हा अवघ्या काही वर्षांचा चिमुरडा आणि 70 इथल्या आजीबाई, यावरूनच भक्ती कळतं की या संघर्षाची तीव्रता कशी काय आहे. ती इतकी वर्ष तुम्ही पाहत आलात, शेतकऱ्यांना फक्त राबावं लागतं. घरातली माणसं सुद्धा शेतमजुरासारखी राबतात हक्काच्या मालकीच्या शेतीत, मात्र भाव काय आपल्याला मिळत नाही. आमच्या कांद्याला दुधाला आम्हाला भाव पाहिजे. मला लय बोलता येत नाही, पण मनातल्या भावना लक्षात या. जास्त काही मागत नाहीयेत ते. कोणता बोनस मागतात आहे का? नाही, काही मागत नाहीत. आमच्या कांद्याला आणि दुधाला फक्त भाव पाहिजे, एवढंच छोटंसं त्यांचं मागणं आहे. एक घोषणा सुद्धा ऐकली मी, शेतकऱ्याशी लढेल त्याला आम्ही फोडणार. सर नक्की जो शेतकऱ्यांशी लढेल आणि हे मायबाप सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या अगोदर गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा मोदी सरकार सत्तेत येण्या अगोदर जसं हमीभावाबद्दल बोलत होतं, आम्ही हमीभाव देऊ तो इतक्या जीव तोडून बोलत होतं, पण त्यांनी शेतकऱ्यांची घोर निराशा केली. आम्ही सर्व शेतकरी बांधव मोदी सरकारच्या भूलथापांना बळी पडून आम्ही त्यांना एक हाती सत्ता दिली, राज्यात दिली, केंद्रात दिली, तरी कुठलाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तरी मी मायबाप सरकारला विनंती करतो, आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्या. त्यात सर मी एक शेतकरीच मुलगा होतो, पण शेती करायची सोडून दिली का शेतकऱ्याला कधी न्यायच मिळाला नाही. बघा हे सर्वात मोठा धोका दिसतोय, जो हा या तरुणाच्या तोंडून बाहेर आलेला हा सर्वात मोठा धोका आहे. त्यांना निसर्ग सुद्धा कधी कधी त्यांची फसवणूक करतो. माहीत नसतं भक्ती की पाऊस पडेल का, आणि पडला तर तो किती पडेल, आणि तो पडल्यानंतर जे काही लावलेलं असेल, आपण बियाणं पेरलेलं असेल, त्याचं कसं आपल्याला फळ मिळेल. आणि नेमकं फळ जेव्हा पीक हाताशी येतं, तरारून शिवारात उभारलेलं असतं, त्याच वेळी नेमकं अवकाळी येतं आणि उभं पीक आडवं सुद्धा होतं. आणि समजा आता तुरीचं उदाहरण आपल्या समोर आहे, टोमॅटोचं आहे, कांद्याचं आहे. भरघोस पीक आल्यानंतर बाजार समितीत जेव्हा पोहोचतं तेव्हा नेमका वाहतुकीचा खर्च सुद्धा, वर्षभर राबला त्याचा खर्च सोडा, हे सारं जेव्हा संकट अस्मानी पचवतो शेतकरी, आणि त्याला जेव्हा सुलतानी साथ सुद्धा मिळताना दिसत नाही, तेव्हा तो असा एका संघर्षासाठी, संपासाठी उभा ठाकलेला दिसतो. आणि या तरुणानं जो धोका व्यक्त केलेला आहे, तो हा धोका हाच आहे
की तुम्ही आमचं ऐका, आम्हाला न्याय द्या. नाही त्या तरुणांना म्हटलं तसं की आम्ही शेती सोडली आहे आणि वेगळ्या मार्गाला लागलो आहे. जर सर्व शेतकरी तशा वेगळ्या मार्गावर जावं लागलं तर अन्नदाता बळीराजा म्हणून आपण फक्त त्याचं कोरडं कौतुक करत राहून चालणार नाही. त्याला हक्काचा दाम नक्कीच द्यावा लागेल. शेतकऱ्याचा संताप, शेतकऱ्याचा उद्रेक जाणून घेण्यासाठी जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे स्वतः फील्डवर उतरले. सकाळपासूनच नाशिकमधल्या या संपामध्ये जे शेतकरी सहभागी झालेले आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला की नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आहे. जर आज तरुण शेतकरी म्हणतोय की मी शेती करणं सोडून दिलेलं आहे, तर सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे की सरकार शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करतंय हा सुद्धा प्रश्न आहे. चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. शेतकरी संपानं सरकार जागून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, हा प्रश्न घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आपल्या सोबत आहेत. हाकेजी, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. पुणतांब्यावरून रवींद्र महाले आपले प्रतिनिधी आणि जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे हे स्वतः आज फील्डवर उतरलेले होते. शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, काही अस्वस्थता पसरलेली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आता आपण काही वेळापूर्वी पाहिलेलं आहे की एक तरुण शेतकरी म्हणतोय की मी शेती करणं सोडून दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगते की त्यांनी म्हटलंय की मोदी सरकारच्या भूलथापांना आम्ही बळी पडलो. सरकार संवेदनशील आहे का आमच्या प्रश्नांवर, हा त्यांचा प्रश्न आहे. आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे काय उत्तर आहे? वृषाली, मी सगळं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं. त्यातल्या एका शेतकऱ्यांनी जे आपल्याला या संदर्भामधलं जे काही विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा सांगितला होता की आमचा हा संप काही कुठल्या शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्या एका विशिष्ट सरकारच्या नाही, एका राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर हा जो संप आहे तो आमचा व्यवस्थेविरुद्धचा संप आहे. आणि काय आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवस्था ही काय गेली, सडून गेलेली होती. तुम्हाला सांगतो, ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्यांची आजची जी दुरावस्था आहे, या सगळ्या गोष्टीला काही हे एक आता 2-2.5 वर्ष 3 वर्षापूर्वी आलेले सरकार जबाबदार नाही आहे. एकूणच जी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जी काही धोरणं आखायला पाहिजे होती, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काही नियोजन करायला पाहिजे होतं, सरकार म्हणून काही धोरणं आखायला पाहिजे होती, ती धोरणं त्याच्या अभावामुळं आज शेतकऱ्यांची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झाली नाही. त्या एका शेतकऱ्यानं फार बरोबर या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस केलं, मूल्यमापन केलं. त्यांनी सांगितलं की आमचा संप या सरकारविरुद्ध नाही, या व्यवस्थेविरुद्ध आहे. आणि जर व्यवस्था बदलायची असेल तर त्याला काही काळ लागतो. आणि म्हणून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या सरकारनं ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या अगोदर आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी, व्यवस्था बदलण्यासाठी धोरणं आखलेली आहेत आणि त्या दृष्टीनं या सरकारची वाटचाल सुरू आहे. प्रश्न 2 गोष्टींचा आहे की वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या संपामुळं शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे, जनतेचं, लोकांचं नुकसान आहे, लोकांना त्याचा त्रास होणार आहे. या सगळ्या गोष्टीची जाणीव असल्यामुळंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाला वेगवेगळ्या शेतकरी संघटनाला बोलावून घेतलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा करून विनंती केली होती त्यांना की आपण शेतकऱ्यांची अडचण आहे, शेतकरी सध्या अत्यंत वाईट अवस्थेत आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही, त्याच्या उत्पादनाला किंमत मिळत नाही, त्याच्या उत्पादनावर आधारित किंमत मिळाली पाहिजे. स्वामीनाथन समिती असेल, वीज माफीच्या संदर्भातला प्रश्न असेल, या वेगळ्या शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की याच्यावरती आपण एकत्रितपणे बसून याच्यावरती उपाययोजना करू, याच्यावरती निर्णय घेऊ, धोरणात्मक स्वरूपाचे आपण निर्णय घेऊ. याच्यासाठी एक समिती आपण स्थापन करू. त्या समितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतील, संघटनांचे प्रतिनिधी असतील, सरकारचे प्रतिनिधी असतील, अनेक त्याची समिती तयार करून सचिव पातळी, त्यात वेगवेगळ्या खात्याचे सचिव असतील, मग पशुसंवर्धन, ॲग्रिकल्चर, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, ह्या वेगवेगळ्या जी शेती आणि शेतीशी पूरक असलेले सगळे जे काही जोडधंदे त्याच्या सगळ्यांशी तज्ज्ञांशी एक आपण समिती स्थापन करून शेतकऱ्यांचा प्रश्न हा कायमच्या सोडवण्यासाठी आपण त्याच्यावरती उपाययोजना करू अशी. आणि म्हणून एक आश्वासक स्वरूपात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा हे सरकार सकारात्मक आहे, तोही पद्धतीतला सरकार निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहे. तेव्हा तुम्ही संप करू नये अशा स्वरूपाची विनंती शेतकरी संघटनांना केलेली होती. परंतु शेतकरी संघटनांनी
म्हणजे खरं म्हणजे चर्चेला बोलावल्यानंतर चर्चेला ते आले, परंतु त्यांनी सरकारचं जे म्हणणं आहे ते सरकारचं म्हणणं आहे की त्यांनी संप त्यांनी सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या भावना ह्या तीव्र आहेत का? तीव्र आहेत. सरकार शेतकरी जे म्हणतात त्याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची चूक आहे असं नाही, म्हणून त्यांचं चुकीचं अजिबात नाही. सरकार शेतकऱ्यांच्यावरती खरंच म्हणजे काय सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करत आहे, शेतकऱ्यांच्याच प्रती संवेदनशील आहे असं प्रत्येक सरकार हाकेजी या ठिकाणी सांगतं. मात्र शेतकरी ज्या वेळेला संपावर उतरतो ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल, हा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल. 1933 मध्ये प्रकार घडलेला होता. शेतकरी संपावर उतरला, 6 वर्ष त्यांनी संप केलेलं होतं, संपूर्ण व्यवस्थेला हादरून सोडलेलं होतं. आणि आता ही वेळ आलेली आहे आणि ती सुद्धा मोदी सरकारच्या काळामध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही वेळ ओढवलेली आहे का, हा सुद्धा प्रश्न आता या ठिकाणी भेडसावू लागलेला आहे. आखेजी मी तुमच्यापर्यंत येणार आहे, मात्र आता मला जायचं आहे विजय जावंदिया यांच्याकडे, जे ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत. जावंदियाजी, आजच्या संपाला जबाबदार कोण? आजच्या संपाला जबाबदार सरकार आहे आणि ही व्यवस्था आहे. हाकेजी जे म्हणतात की व्यवस्था बदलवायला वेळ लागेल, मी मान्य करतो की 60 वर्ष काँग्रेसनी चुका केल्यात, पण तुम्हाला आता दिल्लीत येऊन 3 वर्ष झालेले आहेत, तुम्हाला महाराष्ट्रात येऊन 2 वर्ष होत आहेत. मग तुम्हाला दुरुस्त करता येत नाही, पण कमीत कमी शेतकऱ्यांची परिस्थिती जास्त खराब होईल अशी धोरणं तर राबवू नका ना. जगाच्या बाजारात डिझेलचे, क्रूड ऑइलचे भाव कमी होऊन राहिलेले आहेत आणि तुम्ही देशात डिझेल, पेट्रोल महाग करता आहात. तुम्ही देशात बाकीच्या सगळ्या वस्तू महाग करता आहात, रुपया स्वस्त करता आहात. मी भारतीय किसान संघाचं 2008चं गुजरातच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनाच्या वेळेला त्यांनी जी पिशवी वाटली होती ती पिशवी इथे दाखवतोय. या पिशवीत त्यांनी इतकी चांगली आकडेवारी दिलेली आहे की गव्हाचे भाव 1997 साली काय होते, 2007 साली काय होते, मुगाचे भाव काय होते, आलूचे भाव, बैंगनचे भाव, गोबीचे भाव, टमाटरचे भाव, हे सगळे दिलेले आहेत त्यांनी. आणि दुसरीकडे त्यांनी डिझेलचा भाव काय होता, पेट्रोलचा भाव काय होता, सोन्याचा भाव काय होता, लोहा, सिमेंट काय होते, हे नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये वाटलेली पिशवी आहे. हे काय यांना माहित नाही का? सत्तेत आल्यानंतर हे दुरुस्त करण्याकरता काय काय पावलं विचारली. जलयुक्त शिवार ढोल वाजवले. आता जो भाजीपाल्याचं आणि दुधाचं आंदोलन होत आहे हे तर ते शेतकरी आंदोलन करतात आहेत की ज्यांच्याजवळ पाणी आहे, ज्यांच्याजवळ इलेक्ट्रिक मोटर आहे, ज्यांच्या शेतात कॅनॉलचं पाणी येत आहे. हाके साहेब याच्यावर काय बोलणार आहेत? आणि आता हे आंदोलन होत असता कोरडवाहू शेतकऱ्यांकरता तुम्ही 3 वर्षात काय दिलं हो? काही नवीन सबसिडी दिली? कोरडवाहू शेतकऱ्यांना काही नवीन सुरक्षा दिली? पीक विमा योजना ढोल वाजवतात नुसतं. कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा कोणता फायदा झाला हे सांगावं. बरोबर आहे जावंदियाजी, पुन्हा एकदा प्रश्न हाच पडतो की सरकार म्हणतंय की आम्ही खूप योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आणतोय, आम्ही शेतकऱ्यांसाठी झटतोय, मात्र योजनांची अंमलबजावणी होते की नाही हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत SM देशमुख सर, आजचा हा शेतकऱ्यांचा संप रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. सकाळपासून आपण पाहतोय की कशा पद्धतीने असंतोष जो आहे शेतकऱ्यांचा वाढत चाललेला आहे. जो शेतकरी शेतामध्ये राबत असतो, आपला घाम गाळत असतो, आपलं रक्त आटवत असतो, तेच पीक आज तो स्वतःच्या हाताने रस्त्यावर फेकून देतोय, गाड्या अडवतोय. म्हणजे आता ह्याला काय म्हणावं? या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? हाके साहेबांनी एक विचार केला पाहिजे की शेतकऱ्याची ही अवस्था आज कशामुळे झालेली आहे. मागचं सरकार जबाबदार आहे, हे सरकार जबाबदार आहे असं कोणताही शेतकरी बोलत नाहीये. तो त्याचा राग हा व्यवस्थेविरुद्ध आहे, हाके साहेब म्हणले तसे. परंतु ही व्यवस्था कोण चालवत आहे? म्हणजे आज एक शरद पवार साहेबांची प्रतिक्रिया मी पाहिली की मी हा शेतकऱ्याचा संप पाहून मी अस्वस्थ झालेलो आहे. शरद पवार साहेब स्वतः अनेक वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते, महाराष्ट्राची सत्ता त्यांच्याकडे होती. मग ही अस्वस्थ व्हायची वेळ त्यांच्यावर का आली? दुसरी एक क्लिप सोशल मीडियावर अशी फिरते आहे की आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस आमदार होते आणि त्यांनी एक यात्रा पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये काढली होती, तर त्या सगळ्या मीडिया समोर बोलताना त्यांनी असं सांगितलं होतं की कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची सगळी वाईट परिस्थिती त्यांनी त्यावेळेस मांडली पाहिजे. ते सत्तेवर आता आहेत, त्यांच्या हातामध्ये काही निर्णय घेण्याचे निश्चितपणे अधिकार आहेत, शेतकऱ्यांना समाधानी करण्याची त्यांच्याकडे अधिकार आहेत. अशा परिस्थिती असताना देखील केवळ मागच्या सरकारने काही केलं नाही. हाके साहेब म्हणतात हे 3 वर्षातले प्रश्न नाहीत. असं कोण म्हणते 3 वर्षातले प्रश्न आहेत? हे प्रश्न 60 वर्षातले आहेत.
म्हणजे 1933ला शेतकऱ्यांनी संप केला होता चरीचा, त्याच्यानंतर 80 वर्षांनी 82 वर्षांनी परत शेतकऱ्यांवर संपाची वेळ आली असेल तर याला हाके किंवा आणखी कोणी एक व्यक्ती जबाबदार नाही, तर याला ही सगळी यंत्रणा आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती सगळी जबाबदार आहे. मला असं वाटतं की शेतकऱ्यांवर ही वेळ ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे आणलेली आहे. हाके साहेबांनी आता सांगितलं की ह्या भीती दाखवली, सांगितलं म्हणण्यापेक्षा की या संपामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान नाहीतरी असं तरी शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे. मग आता रस्त्यावर दूध फेकलं काय, भाजीपाला फेकलं काय, याचं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. अनेक शेतकऱ्यांच्या परिस्थिती अशी झाली, ऊस वाळला म्हणून शेतकऱ्यांनी ऊस जाळून टाकलेला आहे. टमाटे आणि बटाटे काढून बाजारामध्ये नेण्यासाठी जो खर्च येतो तो परवडत नाही म्हणून त्यांनी रस्त्यावर फेकून दिलेले आहे. अशी सगळी अवस्था आहे. आज हे सगळी चित्र पाहून तुम्हाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं याची जर तुम्हाला एवढी काळजी असेल तर मला असं वाटतं की हा संप जास्त ताणला जाणार नाही, जास्त अंत सरकारने शेतकऱ्यांचा पाहिला जाणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या अत्यंत रास्त आहेत आणि त्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या आहेत, त्या काय आजच्या मागण्या नाहीत. तातडीनं मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा. केवळ आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहोत, आम्ही शेतकऱ्यांबरोबर बोलायला तयार आहोत, यांनी काही प्रश्न मार्गी लागणार नाही. अशी बैठक परवा देखील झाली होती, बरोबर. त्याच्यातून निष्पन्न काय झालं? काहीच झालेलं नाही निष्पन्न. ती बैठक जी आहे ती निष्फळ ठरली. देशमुख सर, तुम्ही आता जोडले गेलेले आहात. मघाशी ज्या वेळेला पुणतांब्यावरून आपले प्रतिनिधी रवींद्र महाले शेतकऱ्यांसोबत संवाद साधत होते तेव्हा एका शेतकऱ्याचा आवाज जो आहे तो चक्क दाटून आलेला होता. म्हणजे तो तळमळीने सांगतोय की आमच्यावर काय वेळ ओढावलेली आहे. मला पुन्हा एकदा रवींद्र महाले यांच्याकडे जायचंय. रवींद्र, शेतकरी जे आहे ते आपली व्यथा सांगत होते, आज आमची अवस्था काय आहे ते सांगत होते आणि सरकार आमचं ऐकून सुद्धा घेत नाहीये असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं. पुन्हा एकदा आपल्याला शेतकऱ्यांशी संवाद साधायचा आहे, त्यांचं म्हणणं पूर्णपणे आपल्याला ऐकून घ्यायचंय. रवींद्र. नक्कीच वृषाली, ज्या 2 दिवसापूर्वी हे जे पुलतांब्यातले शेतकरी जे आहेत ते माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी गेलेले होते. आपला 7/12 कोरा जो आहे तो रिकामा करण्यासाठी, तसंच फळभाज्यांना भाव मिळावा या मागण्यांसाठी गेलेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली त्यावेळी ते आपण जाणून घेऊया. कारण की धोरडे जे शेतकरी आहेत त्यावेळी ते त्यांच्याबरोबर गेलेले होते आणि स्वतः धोरड्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना नेमकी मुख्यमंत्र्यांची आणि धोरड्यांशी नेमकी काय तिथं बातचीत झालेली आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्या. नेमकी तुम्ही त्या दिवशीच्या मध्यरात्री गेलेले आणि काय नेमकी मुख्यमंत्र्यांशी तुमची चर्चा झाली, तुम्ही काय जे होती व्यथा तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडलेली? नाही, मुळात ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांशी आमची जी कोर कमिटी आहे 15-16 लोक जे होते यांनी सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ही परिस्थिती का झाली हे सगळं समजून सांगितलं. पण मूळ प्रश्न जेव्हा आमचा 7/12 कोरा करावा, शेतमालाला हमी भाव द्यावा, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही सांगितल्या त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वेळ द्या. वेळ द्या म्हणजे आता वेळ किती द्यायचा, कसा द्यायचा, काय द्यायचा याला काही टाईम लिमिट नाही आणि काहीतरी ठोस आश्वासन किंवा मला ठोस निर्णय मुख्यमंत्र्यांनी काही दिला नसल्यामुळे आम्ही हा संप आम्हाला सुरू ठेवावा लागला. त्यामुळं मुख्यमंत्र्यांची आणि आमची बोलणी फिसकटली. नक्कीच वृषाली, आपल्याकडे आपल्याबरोबर आणि शेतकरी आहे. नेमकी आज जो त्यांनी 17 तासापासून जो संपाचं जे हत्यार उचललेलं आहे, नेमकी आता 17 तास झाले आहेत, मात्र शासनाने काय दखल याची घेतलेली आहे आपण काही शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया. आता 17 तास झाले तुमच्या या संपाला, नेमकी काय सुरू आहे 17 तासापासून आणि काय शासनाने काही याची दखल घेतली, काय तुमचं कोणाशी बोलणं झालं या विषयावरती? काय शासनाने आतापर्यंत कुठल्याच प्रकारची दखल या संपाची घेतलेली नाही. आमचे काही प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती आहे. विरोधी बाकावर होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना सगळं कळत होतं, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे काय नाही आहे. आता पुन्हा विचारण्याची गरज त्यांना नाही. तेव्हा कळत होतं कापसाला काय भाव पाहिजे, कर्ज माफ झालं पाहिजे, कांद्याला काय भाव चाललं पाहिजे. आता सत्तेत गेल्यावर त्यांना का समजत नाही काय भाव पाहिजे काय नाही भाव पाहिजे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. बरोबर आहे रवींद्र, शेतकऱ्यांची व्यथा आहे. शेतकरीच म्हणतात विरोधी पक्षामध्ये असताना सर्व काही समजत होतं, मात्र आता सत्तेमध्ये आल्यावर आमच्या व्यथा का समजत नाहीयेत, का समजून घेतल्या जात नाहीयेत, हा त्यांचा प्रश्न आहे. या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. वेळ झाली छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. शेतकरी संपानं सरकार जागून आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, हा प्रश्न घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे.
रवींद्र महाले पुणतांब्यावरून लाईव्ह होते. शेतकऱ्यांच्या व्यथा आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. नाशिकमध्ये जय महाराष्ट्रचे संपादक तुळशीदास पोइटे आज स्वतः फील्डवर उतरलेले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणेश हाके आपल्यासोबत आहेत. हाकेजी, शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकून घेतलेलं आहे. जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते सर्व व्यथा आमच्या समजत होत्या, मात्र आता आमच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. सरकारकडून अद्यापही संपाची दखलच घेतली गेली नाहीये. असं का घडलेलं आहे? नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत कृषाली, की हे सरकार आलं तेव्हापासून अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. ज्या अनेक मागण्या या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजेत. मला असं वाटतं की पहिल्यांदा गेल्या 40 वर्षामध्ये या सरकारनं तुरीला हमीभाव दिला. हमीभावाप्रमाणे म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं तुरीचं जे उत्पादन झालं ते तुरीचं उत्पादन म्हणजे तूर खरेदी करण्याचं काम या सरकारने केलं. दुसरा, स्वामीनाथन समितीचा जो काही अहवाल जी शिफारशी करा असं म्हणतात, त्या शिफारशीच्या संदर्भात सुद्धा जे स्वामीनाथन समितीने जे शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशीच्या संदर्भामध्ये ज्या 5 प्रमुख शिफारशी आहेत की शेतीला सिंचन मिळालं पाहिजे, सिंचनासाठीचा मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केंद्र सरकारने केली. 25,000 कोटी रुपये महाराष्ट्रात दिले. महाराष्ट्रातून सुद्धा जे 26 प्रकल्प महाराष्ट्रातले सिंचनाचे जे म्हणजे रखडलेले होते त्या प्रकल्पासाठी सुद्धा 9,000 कोटी रुपये दिले. विजेचा सारखा प्रश्न होता. गेल्या अनेक वर्ष वीज इथं महाराष्ट्रामध्ये 5-5 वर्ष सुद्धा लोकांनी वीज मागितल्यानंतर शेतीपंपाला वीज मिळत नव्हती. आता मला सांगतो गेल्या 2 वर्षामध्ये 1,60,000 शेतकऱ्यांना कृषी पंपाला वीज दिली आणि जूनपर्यंत संपूर्ण ज्याला मागेल त्याला वीज देण्याचं काम या सरकारनं म्हणजे करायचं निश्चित केलेलं आहे. म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या ज्या चांगल्या शेतकऱ्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याचं काम ऑलरेडी ह्या सरकारनं सुरू केलेलं आहे. निवृत्तीवेतनाचा मुद्दा असेल, मोफत वीजच्या संदर्भामध्ये असेल की ठिबक सिंचनाला ऑलरेडी 50% वरून 75% अनुदान देण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. हमी भावाच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी अनेक गोष्टीच्या योजना करतायत. विम्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. विमा मी म्हटलं नाही, गेल्या 38 वर्षामध्ये जेवढा विमा मिळाला नव्हता तितका विमा या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षामध्ये झालेलं आहे. म्हणून पंतप्रधान पीक विमा योजनासारखी विमा योजना की जी फार मोठं नुकसान आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होत होतं त्या पद्धतीचं नुकसान होऊ नये म्हणजे पीक पेरणीपासून ते हार्वेस्टिंग होऊन बाजार मार्केटमध्ये जाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाचं नुकसान झालं तर त्याची भरपाई देण्याची नवीन पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे आणि अत्यंत कमी हप्त्यामध्ये अशा स्वरूपाची योजना केली आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी या सरकारनं अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणूनच गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जो -2 शेतीच्या विकासाचा दर होता महाराष्ट्राचा तो 12.5% विकासाचा दर झालेला आहे. म्हणजे एवढ्यावरती हे सगळ्या गोष्टी थांबलेल्या नाहीत. अजूनही शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. शेतकऱ्यांची भूसंपादन जमीन जेव्हा माहिती आहे की सरकार बरोबर आहे हाकेजी, तुमचे सगळे मुद्दे मान्य आहेत. सरकार जे आहे ते आपल्या परीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते, सर्व काही योजना आणण्याचा प्रयत्न करते, मात्र ते कागदावरच राहिलेलं आहे का? मला असं वाटतं तुळशीदास पोइटे जय महाराष्ट्राचे संपादक आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही आज सकाळपासूनच नाशिक मधल्या शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभागी झालेला आहात, त्यांचं सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. आज नाशिकमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की लहान मुलं म्हणजे शेतमजूर सुद्धा आपल्या लहान मुलाला खांद्यावर घेऊन या संपामध्ये सहभागी झालाय. का? कशासाठी? तर त्याला न्याय हक्क मिळावा यासाठीच ना. एक वेगळंच उत्स्फूर्त आंदोलन दिसत होतं. उगाचाच म्हणजे गणेश हाके यांचा खूप कृषीविषयक चांगला अभ्यास आहे. भारतीय जनता पक्षाचे एक ते ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. त्यांचा कृषीविषयक अभ्यासाविषयी मला काडी मात्र शंका नाही आहे. फक्त त्यांनी स्वतःतला शेतकरी जागवावा आणि आता जे काही बोललं ते पुन्हा एकदा बोलून दाखवावं. आज शेतकऱ्यांना मी भेटत होतो. वृषाली, आता तू उल्लेख केला तसा की आपल्या स्टुडिओतून निघून या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं कारण काय होतं की प्रत्यक्षातली वास्तविकता काय ती कळावी. आणि हे काय सांगतायत, अहो विकासाचे आकडे कशासाठी आता फेकताय? तो शेतकरी वेडा आहे का? जो शेतकरी अवकाळीला घाबरत नाही, जो शेतकरी दुष्काळी परिस्थितीला घाबरत नाही, प्रत्येक वेळी तुमच्याकडे हात न पसरता दरवेळी तो झुंजत असतो परिस्थितीशी, आसमानीशी झुंजणारा शेतकरी आता सुलतानीच्या विरोधात उभा टाकलाय. गणेशजी, उगाच कशाला तुम्ही हे सर्व पुराण लावून राहिलाय? अहो शेतकऱ्यांकडे जाताना म्हणजे आत्ताच जी माहिती मिळते, एक आठवण करून देतो तुम्हाला गणेशजी,
या शेतकऱ्यांशी बोलताना हो जास्त काही नाही त्यांचं मागणं. काय मागतात ते? त्यांच्या पिकाला त्यांना रास्त भाव हवा आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत की नेमकं आत्तासुद्धा नाशिक शहरात ते आलेत की नाही आम्हाला बोलायचं आहे. काही राजकीय पक्षांचे लोकसुद्धा आहेत, मात्र राजकीय पक्षांच्या लोकांनी मला नुकसून सांगितलं की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, यात राजकारण नको करूया, आपण शेतकऱ्यांच्याबद्दल बोलूया. आताच तुम्ही जो उल्लेख केला वृषाली की छोटी छोटी लेकरं सुद्धा आलेली होती, शेतमजूर घेऊन आलेले. अहो शेतमजूर का सहभागी झाले संपात? त्यांचा तर रोजगार बुडतोय. मात्र त्यांनाही कळतं ज्याच्या शेतावर आपण राबतो, ज्याच्या शिवारात खपतो, त्यालाच जर फायदा मिळाला नाही तर आपलं काय होणार? टोमॅटोच्या खच लागलेल्या टोल नाक्याजवळ गणेशजी आता या पुढचा जो ब्रेक असेल तेव्हा कृपया माहिती घ्या पिंपळगाव वसमतला काय घडलंय काही वेळापूर्वी. त्याच पूर्ण पास झालो मी. आता मला कन्फर्म माहिती नाही, बोलत नाहीये, पण माहिती घ्या. आणि आठवण करून देतो, मावळला जे घडलं त्यानंतर आघाडी सरकारचा कुठंतरी त्यांचा काउंटडाऊन सुरू झाला. मावळला जो काही गोळीबाराचा प्रकार घडला, आता पुढचं कृपया माहिती घ्या. इथं वृषाली आपल्यासोबत इतरही काही लोक आलेले आहेत, त्यांच्याशी थोडं आपण जाणून घेऊया. नेमकं जे घडत होतं आज म्हणजे पक्षीय स्वरूप मुळीच द्यायचं नाहीये आणि मला खूप आवडलं ते. आज जो प्रकार घडतोय, शेतकरी जो आज संपावरती गेलेला आहे, हा आजपर्यंत शेतकरी संघटित नसल्यामुळे बरेच प्रयत्न झाले असतील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, इतरही माध्यमातून, परंतु आज सगळे राजकीय पक्ष विरहित शेतकरी संपूर्ण एकत्र आलेला आहे. आजपर्यंत शेतकऱ्यावरती जो अन्याय झालेला आहे, सहनशक्तीच्या पलीकडे शेतकऱ्याची समोर परिस्थिती गेलेली आहे, त्याच्यामुळे 100% शेतकरी हा आज एकत्र आलेला आहे. आता जी माहिती येते सरकारने कितीही मोठ्या प्रमाणावरती आंदोलन दडपण्याचा जर प्रयत्न केला, निश्चितपणे त्याच्या जास्त पटीने हे आंदोलन समोर उभं राहणार आहे आणि शेतकरी कुठेही थांबायला तयार नाही आहे. निश्चितपणे आज जी तीव्रता दिसते ह्या 2-3 दिवसामध्ये अजून आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढणार आहे. हंसराज वडगुले सुद्धा आपल्यासोबत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत. हंसराजजी, शिवसेनेप्रमाणे तुमचा पक्ष सुद्धा तसं म्हटलं तर सत्तेत म्हटलं तर नाही, आता जी परिस्थिती दिसते म्हणजे अगदी तुम्ही आत्मक्लेश केलात तरी सुद्धा कोणी तुम्हाला काहीही काडी मात्र विचारला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था का होतं? म्हणजे फक्त वापरून घेणंच नशीब येतं का? नाही, दुर्दैवाने असं जे आपण म्हटलात त्याच्यात सत्यता आहे. खरं तर आम्ही खूप मोठी आशा बाळगून या NDAमध्ये दाखल झालेलो होतो. NDAत जाताना आमची पहिली एक अट आम्ही टाकलेली होती की आम्हाला स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून हवी आहे. अर्थात उत्पादन खर्चावरती 1.5 पट आम्हाला हमीभाव हवा आहे शेतकऱ्यासाठीचा. गणेश हाके आपल्यासोबत आहेत, मुंबईच्या भाजपा कार्यालयातून ते आपल्यासोबत लाईव्हला आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, अहो स्वामीनाथन आयोगाच्या ज्या काही शिफारसी आहेत त्यांचा अंमलबजावणीला सुरुवात केली, सिंचनासाठी भरपूर पैसा आम्ही दिला, तुरीला आता जो हमीभाव मिळाला, जेवढी तूर खरेदी झाली तेवढी तर कधीच झाली नव्हती. नाही, तुरीच्या बाबतीत मी तर सांगेल की 2 महिन्यापूर्वी साधारण 2 ते 2.5 महिने झाले असतील त्या गोष्टीला. मी आणि स्वतः आमचे खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आणि आमचे बरेचसे शेकडो कार्यकर्ते आम्ही मंत्रालयावरती मंत्र्यांच्या गाडीवरती तूर फाडून फेकली. तेव्हा तर यांना जाग येईल असं आम्हाला वाटलं होतं. ज्या वेळेला तुरीची समस्या समोर आलेली नव्हती त्याच वेळेला ही गंभीर समस्या आम्ही अभ्यासली होती, तरीसुद्धा दुर्दैवानं यांना 2-2.5 महिन्याचा वेळ पुरेसा असताना सुद्धा यांनी तुरीवरती काही केलं नाही आणि 11,000 रुपयाची तूर अतिशय निर्दयीपणाने या लोकांनी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणि तिथे मोठा भ्रष्टाचार करून, यांची प्रशासकीय यंत्रणा यामध्ये सामील आहे, यांचे लोकही याच्यामध्ये सामील आहेत आणि 3,500 रुपयांनी शेतकऱ्याला ती तूर विकावी लागली. इतरही अनेक लोक माझ्यासोबत आहेत, मात्र इतरही काही सर्व मुद्द्यांवर चर्चा करायची. मात्र नुकतंच माझ्या हातामध्ये आता आपल्या आउटपुट कडून समीर सावंत यांनी माझ्या हातामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी पत्रकार परिषद झालेली आहे त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते त्यांनी या ठिकाणी माझ्या हाती दिलेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा पहिला की त्यांनी असं म्हटलंय या पत्रकार परिषदेमध्ये की काही राजकीय नेते हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करतायत. दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांचा प्रश्न राज्याचा आहे, त्याचं राजकारण कोणीच करू नये. तिसरा मुद्दा, आम्ही कर्जमाफीला नाही म्हणालेलो नाहीये, स्वामीनाथन आयोग लागू करून राज्याला किती फायदा होईल याचा विचार करायला हवा असं मुख्यमंत्री म्हणतात. एकीकडे शेतकरी यासाठी रस्त्यावर उतरलाय की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या लागू कराव्यात आणि या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की स्वामीनाथन आयोग लागू करून राज्याला किती फायदा होईल याचा विचार करायला हवा. आता या मुद्द्यांवर सुद्धा आपल्याला जायचंय की पुढे ज्या पद्धतीने ही संघर्षाची वाटचाल शेतकऱ्याला खरंच न्याय मिळवून देणारी आहे का, कारण सरकारकडूनच आता अशा पद्धतीने उत्तर यायला लागलेली आहेत. या मुद्द्यांकडे सुद्धा यायचंय. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. आजवर शांत असणारा आणि सर्व काही सहन करणारा शेतकरी पेटून उठलेला आहे. विजय जावंदिया आहेत आपल्यासोबत. जावंदियाजी,
मगाशी हाके यांचं म्हणणं जे आहे ते आपण ऐकून घेतलेलं आहे. तुळशीदास भोयटे सर जे आहेत ते नाशिकमध्ये शेतकऱ्यांसोबत आहेत. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलेलं आहे. या मुद्द्यावर कोणालाही राजकारण करायचं नाहीये. मात्र मुख्यमंत्री जे पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेले आहेत की स्वामीनाथन आयोग लागू करून राज्याला किती फायदा होईल याचा विचार करायला हवा आणि काही राजकीय नेते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करतायत. खरंच वाटते असं आहे? नाही, मला काय वाटतं मुख्यमंत्री काय म्हणाले आणि हाके साहेब काय बोललेत. हाके साहेब म्हणाले की स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करण्याचा विचार करतोय. मुख्यमंत्री म्हणतात की स्वामीनाथन आयोगाचा किती फायदा होईल राज्याला याचा विचार करावा लागेल. हाके साहेब म्हणतात की शेतीचा विकास वाढला आहे. अहो, उत्पादन वाढलं, तुरीचं उत्पादन वाढलं, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं का? त्याला 3600 3700 रुपयात तूर विकावी लागते. मागच्या वर्षी 10 क्विंटल तूर विकून जेवढे पैसे मिळाले तेवढ्या पैशाकरता त्याला 30 क्विंटल तूर विकावी लागते. स्वामीनाथन आयोगामध्ये एक गोष्ट स्वामीनाथनांनी स्पष्टपणे म्हटलेली आहे की शेतीचा विकासाचा दर हा किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजलं पाहिजे. हाके साहेबांनी सांगावं की महाराष्ट्र सरकार या पद्धतीनं शेतीच्या विकासाचा दर मोजतं आहे का, आणि मोजत नसेल तर केव्हापासून मोजतील. आत्ताच भाजपच्या एका नेत्याने असं म्हटलं होतं की आम्ही शेतीमालाची आयात करू, आम्हाला या संपाची काही चिंता नाही आहे. अरे काय बोलताय तुम्ही हो? अशोक गुलाटी म्हणून कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष होते, ते सुद्धा असंच म्हणायचे की आपण गव्हाचं आणि तांदळाचं उत्पादन करू नये, आपण हाय एंडेड प्रॉडक्ट द्राक्ष डाळिंब याचं उत्पादन करून ते निर्यात करू. आवाज द्राक्षाला भाव नाही आहे, डाळिंबाला भाव नाही आहे, टोमॅटोला भाव नाही आहे, भेंडीला भाव नाही आहे, बटाट्याला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही, म्हणून तर हा शेतकरी रस्त्यावर आलेला ना. हाके साहेब, आता सत्तेच्या मगरुरीत राहू नका. तुम्हाला निवडणूक जिंकता येते या माझ्यातनं कृपा करून बाहेर निघा. निवडणूक जिंकायला 100तले 24 मतच लागतात. काँग्रेस ते 24 मतं घेऊन निवडून येत होती, 76 मतं त्याच्या विरोधात होती. आजही तुमची तीच परिस्थिती आहे. मला माहिती आहे तुम्ही 2019ची निवडणूक जिंकणार आहात. मी आजच सांगतो ती कशी जिंकणार आहात. जनधन योजनेत 10,000चं क्रेडिट द्याल आणि निवडणूक जिंकाल. पण त्यांनी गरिबीचा प्रश्न सुटणार नाहीये. मगाशी एका तरुण शेतकऱ्याने सांगितलं मी शेती सोडली. आमचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी भाजपच्या कार्यकारिणीत म्हटलं कि किसान जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. मी आता ही फुटपट्टी लावतो की केव्हा शेतकऱ्याला आपल्या पोराला शिकून शेतीत आणण्याचा स्वाभिमान वाटेल. हाके साहेब, त्या दिशेने पावलं टाका, शेतकऱ्यांचा आदर करा आणि या संपाला जास्त चिघळू देऊ नका. त्या शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यातली पहिली मागणी जी आहे कर्जमुक्ती करण्याची, उत्तर प्रदेशाची कर्जमुक्ती करू नका. सगळ्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा किंवा 1 लाखाचं 1.5 लाखाचं कर्ज माफ करण्याची घोषणा ताबडतोब करा. एकरेजची मर्यादा ठेवू नका. एवढे एक पाऊल तर घ्या, मग बोलूया आपण, पण अंत पाहू नका आमचा. हाकेजी, काय उत्तर आता याच्यावर? नाही, जावंदिया सर आपल्या शेती प्रश्नाच्या संदर्भातले ज्येष्ठ अभ्यासक आहेत. अनेक चळवळीत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांची निश्चितपणे मी सहमत आहे. एवढंच नाही तर फक्त मी त्यांना पुन्हा सांगतो की सर, की व्यवस्थाच इतकी म्हणजे सडलेल्या पद्धतीनं सडलेली आहे. विचित्र पद्धतीनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यात आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि काही धोरणात्मक अशा स्वरूपाच्या निर्णयासाठी सुद्धा नुसते निर्णय घेऊन चालणार नाही, तर त्याच्यासाठीच्या काही गोष्टी लागतात, त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि म्हणून या सरकारनं ही सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही आपण मला मुख्यमंत्र्यांनी त्याचा किती स्वामीनाथन समितीच्या शिफारशींचा किती फायदा होईल असं म्हटलं. मी आपल्याला असं सांगितलं की ऑलरेडी त्या शिफारशीची सुरुवात झालेली आहे. ज्या स्वामीनाथन आयोगामध्ये ज्या शिफारशी करण्यात आल्या आहेत त्याची अप्रत्यक्षरित्या या सरकारनं अंमलबजावणी सुरू केलेली आहे. तुम्ही त्याला फक्त त्याला ते प्रशासकीय किंवा त्याला टेक्निकल भाषा त्याला तुम्ही देऊन तुम्ही त्याला ती शिफारशी लागू करा असं न म्हणण्यापेक्षा मला वाटतं की ऑलरेडी या सरकारनं त्या दिशेनं संपूर्णपणे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि मी सांगितलं तुम्हाला की याच्यात कुठल्याही पद्धतीचा क्रेडिट घेणे, श्रेय घेणे किंवा त्यांच्यापेक्षा वेगळं करतो, प्रामाणिकपणे या सरकारची इच्छा शेतकऱ्यांच्या हिताची, शेतकऱ्यांच्या समृद्धीची आहे. तुम्हाला पूर्वीच्या लोकांनी काय केलं, आम्ही त्यांच्यावरती बरं का, पूर्वीच्या सरकारनं त्यांचं पाप आहे असं म्हणून
बरं का, की त्यांना केवळ दूषणे देऊन आम्ही थांबत नाहीत. आमची या संपाबद्दलची एक जावंदे साहेब माझी विनंती आहे आपल्याला. हाकेजी, शेतकऱ्यांच्या बाबतीत श्रेयवादाचं राजकारण तर बोलत नको की पूर्वीच्या सरकारनं काय केलं, आताचं सरकार काय करतंय. जावंदियाजी यांना काही म्हणायचं आहे. जावंदियाजी ऋषाली थोडंसं मला मध्ये यायचं आहे. दुर्दैव हे आहे, मी तुम्हाला सांगतो, दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री म्हणाले तसं खरोखर. ऋषाली, मला असं वाटतं शेतकरी नेते विजय जावंदिया जे सांगतात आहे, कदाचित गणेश हाके हे स्वतः कृषीविषयक अभ्यासक आहे, ॲग्रोटेकचे ते संपादक आहेत, प्रकाशक आहेत, त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. मात्र विजय जावंदिया ज्येष्ठ शेतकरी नेते, एवढ्या वर्षाची त्यांची तपस्या, कदाचित त्यांची मतंही त्यांना राजकीय वाटत असतील. आताच म्हटलं गेलं तसं की शेतकरी संप हे राजकारणी चिघळवतात आहे. मी वादाकरता तेही गृहीत धरतो, सर्व संशयाचा फायदा देतो. मात्र मी थेट आता आपल्यासोबत जे शेतकरी आहे त्यांच्याकडे जातो आणि आपण शेतकऱ्यांशी थेट बोलूया की खरोखरच आता जे काही गणेश हाके बोलत होते, मुख्यमंत्री जे सांगत होते, हे सर्व त्यांना योग्य वाटतंय का, हे आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. आपलं नाव काय? पंढरीनाथ पुंजाजी काकड. पंढरीनाथ हे नाशिकमधील एक ज्येष्ठ शेतकरी आहेत. वर्षानुवर्ष या आपल्या शिवारात ते खपतायत, मेहनत घेत आहेत. आता जसं सांगण्यात आलं की स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसींवर अभ्यास केला पाहिजे की खरोखरच राज्याचा त्यात फायदा होणार आहे का शेतकऱ्यांचा, की होणार नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी या खरोखर आता अभ्यास करायची गरज आहे? आज अशी परिस्थिती आहे का कुठलाच अभ्यास करून हे चालणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं हाच एक पर्याय शिल्लक आहे. याच्यापेक्षा दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही. आता त्या आयोगामध्ये काय काय आहे हे मला आज सांगता येणार नाही, परंतु शेतकऱ्याचं हित झालंच पाहिजे या मताचा मी आहे. आयोगाचं त्या सर्वात मोठी शिफारस जी माझ्यासारख्या शेतीशी संबंध नसलेल्या जास्त काही न कळणाऱ्या माणसाला सुद्धा पटते की जो काही उत्पादन खर्च येतो, जी काही मेहनत घेतली जाते, त्यानुसार हमी भाव किमान तेवढा दिला गेला पाहिजे. हो, हे तर पाहिजेच. हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्या उत्पन्नातून शेतकरी मुक्त झाला पाहिजे, कर्जमुक्त, तरच त्याचा फायदा होईल. वृषाली, इकडे पाऊसही पडायला लागलेला आहे. कळत नाही म्हणजे हा योगायोग म्हणावा की काय. खरं तर म्हणजे एकीकडे असं म्हटलं जात होतं की पाऊस आलाय, शेतकरी कसला संपावर जातो. मात्र इथे बसलेले शेतकरी आताही निर्धारानं सांगतात आहे की पाऊस जरी आला असला तरी सुद्धा आम्ही संपावरून काही मागे हटणार नाही. आणखी काही लोक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. आताच मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असेल की सरसकट कर्जमाफी होणार नाही. तर या सरकारला शेतकऱ्यांनी ही वेळ का आणली याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री स्वतः करताय असा आमचा स्पष्ट शेतकरी म्हणून माझा आरोप आहे. आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न हे सरकारच करतंय असा आरोप आहे. आणि खरोखरच जी माहिती हाती येते की ज्या पद्धतीनं पोलिसांनी खरं तर समजूतदारपणे घेतलं गेलं पाहिजे होतं, मात्र पिंपळगावहून जी माहिती येते त्यानुसार तिकडं पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी गोळीबाराचं सुद्धा पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कन्फर्म नाही आहे, त्यामुळे आपण त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही आहे. जे काही घडतंय आता तर पाऊसही पडायला लागलेला आहे. यावेळी पावसानं तसं म्हणायला गेलं तर कृपा केली आहे, लवकर येऊन कदाचित मान्सून पूर्व असेल हा. मात्र आता शेतकरी संपावरून हटतील का, आपल्या शिवारात परततील का, की पाऊस आलाय जाऊ द्या. पाऊस आलाय तो शेतकऱ्यांचं समाधान करण्यासाठी आलाय, म्हणजे शेतकऱ्याच्या आंदोलनाचं स्वागत करण्यासाठी निसर्ग पण आलाय. याबद्दल अवदुमत माझं नाही. परंतु आता ही जी परिस्थिती संपाची जी चालली आहे की शेतकऱ्यांचं हे पिढ्याचं दुखण्याचा हा उद्रेक आहे. या उद्रेकाची सुरुवात आज चांगली झाली आहे. उद्या परवा 13 एवढ्या 8 दिवसामध्ये म्हणजे आज पडलेली ही जी ठिणगी आहे हिचा स्फोट आणि जो उद्रेक जो होणार आहे, आणि हा उद्रेक रोखण्यासाठी सरकार लाठीचार, गोळीबार किंवा दरोड्यासारखे अमुक तमुक असे वेगवेगळ्या प्रकारचे रासुकाखालचे गुन्हे हे कार्यकर्त्यांवर किंवा शेतकऱ्यांवर लावणं हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. त्यांचा मी निषेध करतो. सरकारनं जर असे काही आंदोलन मोडून काढण्याचा जर प्रयत्न जर केला तर सरकारला त्याचे परिणाम निश्चित भोगावे लागतील. कारण शेतकऱ्याची अवलाद अशी आहे की ती अवलाद एकदा मनावर घेतलेली गोष्ट ताब्यात घेतल्याशिवाय सोडत नाही आणि देवेंद्र फडणवीसला तर सोडणार तर नाहीच. एक महत्वाचा मुद्दा आहे, पहा शेतकरी आहेत ते हटणार नाहीत.
मगाशी मी जेव्हा नाशिकमध्ये फिरत होतो आणि शेतकऱ्यांशी बोलत होतो तेव्हा सुद्धा ऐकलं असेल वृषाली त्यांच्या बोलण्यात की शेतकऱ्यांना जो नंडार त्याला आम्ही पुरे पडणार, हे जे शेतकरी सांगत होते. थोडंसं हे सर्व काही लोकांना थोडं इमोशनल वाटेल की भावनेच्या भरात हे सर्व बोलतात आहे आणि जय महाराष्ट्र सुद्धा त्यात वाहून जातं की काय असं वाटेल. मात्र पाऊस पडत असताना सुद्धा नाशिक चेंबर ऑफ कॉमर्सच्या ॲग्रिकल्चरल विंगच्या अध्यक्षा सुद्धा आपल्यासोबत इथेच आहेत. नेमकं तुम्ही जेव्हा व्यावसायिक भूमिकेतून जेव्हा पाहता, शेती हा किफायतशीर व्यवसाय वाटतो का, आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही मागण्या आहेत आता संपावर जाताना त्याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्सचं काय मत आहे? ॲक्च्युली आज खरंच तर शेतकऱ्यांकडे सहानुभूतीने बघण्याची वेळ आलेली आहे आणि सहानुभूतीने त्यांना काही आश्वासनं देण्याची गरज आहे. मी एक व्यावसायिक दृष्टीने जर सांगू इच्छिते की जेव्हा एक इंडस्ट्री चालते त्यावेळेला किती मागणी आहे त्यानुसार कारखान्यामध्ये उत्पादन होतं. पण आपल्या ते शेतीमध्ये अशी परिस्थिती की शेतीमध्ये आधी उत्पादन होतं आणि नंतर मार्केट शोधलं तर त्याच्यामुळे खरी शेतकऱ्यांची मोठी अवस्था निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, प्रोसेसिंग इंडस्ट्रीला जेवढं प्राधान्य द्यायला गेलं पाहिजे होतं तेवढं प्राधान्य दिलं गेलेलं नाही आहे. बाहेरच्या देशांमध्ये 40% शेतमालावरती प्रोसेसिंग होते आणि आपल्या भारतामध्ये फक्त 3% उत्पादनावर प्रोसेसिंग होते. याच्याकडे खऱ्या अर्थाने बघण्याची गरज आलेली आहे. व्यवस्थापनमध्ये आपण कुठलंही सरकार असो, BJP सरकार असो, कुठलंही सरकार असो, आजपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ शकलेले नाही आहेत. शेतीचं व्यवस्थापन ज्यापर्यंत होत नाही, कांदा किती पिकायला पाहिजे, मका किती व्हायला पाहिजे, त्याचं उत्पादन झाल्यानंतर त्याचं मार्केट कसं शोधलं जाईल, त्याचं प्रोसेसिंग कसं होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. इथे फक्त सरकारने विचार करण्याची गरज नाही आहे, उद्योजकांनी विचार करण्याची गरज आहे, शेतकऱ्यांनी संघटन होण्याची गरज आहे आणि ह्याच्यावरती आपण काय करू शकतो जेणेकरून देशाचं उद्या आज जे संकट आले ते उद्या देशावरती मोठे संकट. खरोखरच म्हणजे जय महाराष्ट्राच्या भूमिकेनुसार यांनी आपल्याला सोल्युशनकडे पण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3% फक्त शेती मालाचं प्रोसेसिंग होतं, ते जर इतर देशांप्रमाणे 30-40% गेलं तर अनेक बाबतीतले प्रश्न आपोआप सुटतील. अर्थात सरकारनं याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पूर्णपणे दोष देणार नाही. ते अनेक वेळा जेव्हा शेती सक्षमीकरणाचं बोलतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर जो एक लॉंग रोडमॅप आहे तो त्यांनी थोडंसं शॉर्ट मॅप सुद्धा केला पाहिजे की पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळवून दिला पाहिजे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया. बरोबर आहे सर. आज सकाळपासूनच ज्या वेळेला रवींद्र महाले असो, आपले राज्यामधले विविध प्रतिनिधी असो, प्रत्येक ठिकाणचं कव्हरेज करून पाठवतायत. अगदी कडक ऊन होतं, आता पाऊस पडायला लागलेला आहे. पाऊस म्हटला तर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, एक समाधान आता निर्माण होतं. आता आपल्याला शेत शिवारामध्ये जायचंय, आता आपल्याला पेरणीला सुरुवात करायची, आता आपल्याला शेतीच्या कामांना सुरुवात करायची, लगबग सुरू होते. मात्र आज जर पाहिलं तर ही परिस्थिती वेगळी आहे. नाशिकमध्ये सुद्धा पाऊस पडतोय, या ठिकाणी तुम्ही सुद्धा सकाळपासून त्या ठिकाणी आहात. कडक उन्हामध्ये शेतकरी घामाघूम झालेला होता, त्यांच्या व्यथा आपण सर्वसामान्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. समस्या नेमक्या काय आहेत जय महाराष्ट्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसोबत जय महाराष्ट्र आहे, जय महाराष्ट्राची संपूर्ण टीम ही शेतकऱ्यांसोबत आहे. हा शेतकरी आपला आहे, बळीराजा आपला आहे आणि म्हणूनच त्याला न्याय हवाय. तो मागण्यांसाठी, स्वतःच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी आज तो रस्त्यावर उतरलेला आहे. मला आता देवकरजी यांच्याकडे जायचं आहे. भारत देवकरजी जे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले व्यापारी आहेत. देवकरजी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आता तुम्ही पाहिलेली आहे. शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहिलेलं आहे. हाकेजी हे सरकारची भूमिका या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. जावंदियाजी हे ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत. व्यापारी म्हणून शेतकऱ्याची आता परिस्थिती नेमकी काय आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमधली हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकता. शेतकरी हा आपला बळीराजा, हा संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे आणि त्यांच्यावरती संप करण्याची वेळ यावी याच्यासारखं दुर्दैव भारत देशामध्ये नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जे ते त्यांच्या मागण्या आहेत की 7/12 कोरे करा, तर गव्हर्नमेंटने केले पाहिजेत. याच्यावरती अभ्यास करण्याची गरज नाही, क्विक पोझिशन घ्यायची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर आहे देवकरजी. आपण फक्त या ठिकाणी जय महाराष्ट्राची भूमिका ही फक्त प्रश्न मांडणं ही नाहीये. जे चाललंय ती परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जर काही घडतंय तर त्याच्यावर सोल्युशन सुद्धा निघालं पाहिजे. त्या सोल्युशनच्या मुद्द्यांवर सुद्धा आपल्याला यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. शेतकरी हा पेटून उठलेला आहे. आज त्यांना संघर्षाची वाट धरलेली आहे. विजय जावंदिया आपल्या सोबत आहेत. जावंदियाजी, आतापर्यंतचा तुमचा अनुभव, ही संघर्षाची वाटचाल जी आहे ती शेतकऱ्याला खरंच न्याय मिळवून देईल का? नाही बघा, संघर्ष आता जो करतात आहे शेतकरी, त्याच्यामुळे कमीत कमी हे एवढं बोलायला तरी लागलेले आहेत.
आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरींनी आपली व्यथा आता जगाच्या वेशीवर टांगलेली आहे. पण हाके साहेब आणि मुख्यमंत्री साहेब किंवा तिकडे केंद्रातले कृषी मंत्री मोदी साहेब सगळे काय करतात आहेत, नुसतं बोलाचीच भात बोलाच्याची कडी. आता स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा त्यांनी मांडला, दोघांनीही मांडला. मी आत्ता जे बोललो, मला पहिल्यांदा हाके साहेबांकडनं एका प्रश्नाचं उत्तर ऐकू द्या, मग मी पुढे बोलतो लागेल तर. मी हाके साहेबांना विचारतो की चला कमीत कमी एवढं जाहीर करा ना की स्वामीनाथनांनी जे म्हटलेलं आहे की शेतीचा विकास हा किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजल्या जाईल. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर या फूटपत्तीनी शेतकऱ्यांचा विकासाचा दर जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे का आणि तो केव्हापासून घेतला जाणार हे सांगा ना मला. हाकेजी बोला. हाके साहेब बोला. नाही जमादार साहेब, आपण गेली अनेक वर्षे या चळवळीत आहात, आपल्याला माहीत आहे. आपण अनेक या शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भात आंदोलनं केली आहेत, सरकारच्या समोर अनेक गोष्टी आपण मांडलेल्या आहेत. शरद जोशीपासून आपण बरोबर आहात. आपल्याला आठवत असेल तर 1984 साली शरद जोशींनी आपल्याला कर्जमाफी मागितलेली होती. तुमच्या 1986-87 साली तुम्ही कर्जमाफीचे फॉर्म तुम्ही भरून दिले होते. त्या संदर्भात 89 साली VP संघाच्या सरकारने 10,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी आपल्याला सगळ्यांना दिली. पण त्याच्यानंतर कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफीसाठी 24 वर्ष लागली सरकारला. UPA सरकारनं लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मागे 2008 साली कर्जमाफी दिली. मला म्हणायचं सर की त्याच्याने प्रश्न सुटला नाही, कर्जमाफीने प्रश्न सुटणार नाहीत. आपल्याला कर्जमाफी हा त्यातला एक भाग झाला आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारसीमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, जे अनेक मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की शेतकऱ्यांच्या. ऐकून घ्या सर, नाही ऐकून घ्या जवांदे साहेब, माझं म्हणणं आपलं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे की उत्पादन वाढलं, उत्पादन वाढल्याने विकासाचा तुम्ही ते फुटपट्टी मोजू नका. जवांदे सर माझं म्हणणं ऐकून घ्या प्लीज. ही फुटपट्टी जवांदे सर माझं म्हणणं ऐकून घ्या. तुमच्या मताशी मी सहमत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं त्याच्यावर तुम्ही सरळ सरळ सांगत नाही. तुमच्या मताशी सहमत आहे की नाही आज नाही दिशाभूल करत नाहीये जवांदे साहेब. तुम्हाला मी सांगितलं की स्वामीनाथन समितीनं ज्या पद्धतीच्या शिफारशी केल्या त्या सगळ्या शिफारशीच्या जे मुद्दे आहेत महत्वाचे तुम्हाला सांगतो. विजेच्या संदर्भात सांगितलं. हा नाही हो ना, मी काय म्हणतो सरकार शेतकऱ्यांच्या आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. मला सर्व मान्यवरांकडे जायचं आहे. जावंदियाजी यांनी जो प्रश्न विचारलेला आहे हो किंवा नाही, हे केव्हा तुम्ही स्वीकारणार, हो किंवा नाही? जावंदियांच्या मताशी मी सहमत आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी बरोबर म्हणाले की उत्पादन किती वाढलं पेक्षा शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं या गोष्टीवरतीच विकासाचा दर ठरवला पाहिजे, निश्चित केला पाहिजे, हे खरं आहे. पण ज्या पद्धतीचे या विकास दराचे निकष हे गेली अनेक वर्ष ठरवण्यात आलेले आहेत, म्हणजे त्याचे निकष सगळ्या जागतिक पातळीवरचे निकष आहेत विकासाचा दर ठरवण्याचा. की आम्ही ठरवले, भारतीय जनता पार्टीने विकासाचा दराचे निकष ठरवलेले नाहीयेत. त्या निकषानुसारच विकासाचा दर मोजला जातो. आपले मुद्दे हे वेगळे आहेत जावंदिया साहेब. आपण एवढंच म्हणायला पाहिजे की उत्पादनाच्या ऐवजी उत्पन्नावरती आधारित अशा शेतीच्या संदर्भामधला विकासाचा दर आपण ठरवला पाहिजे. याच मुद्द्यावर मगाशी भोईटे सर यांच्यासोबत ज्या महिला होत्या ते बोलत होत्या. भोईटे सर हा बोला. ठरवण्याचा भोईटे सर बोला. मला सर्वात धक्कादायक वाटतंय म्हणजे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना काय उपयोग होणार, खरोखर आधीच्या कर्जमाफीने काही साध्य झालं का असे प्रश्न उपस्थित केले जातात. आणि गणेश हाकेंसारखे माझे ज्येष्ठ मित्र ज्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे, जसा विजय जावंदिया यांच्याबद्दल शेतकरी नेते म्हणून आदर आहे, ज्येष्ठ शेतकरी नेते म्हणून त्यांच्या तपश्चर्येबद्दल त्यांच्या संघर्षाबद्दल, तसाच मला गणेश हाकेंबद्दल आहे. मात्र गणेशजी मगाशी मी तुम्हाला बोललेलो तेच पुन्हा बोलतो. अहो कॉर्पोरेटचं आपण जेव्हा लोन असं बाजूला काढून ठेवतो, त्यांचं जेव्हा ते धोकादायक कर्ज म्हणून बाजूला काढून ठेवतो तेव्हा आपण हा का विचार करत नाही हो? 6 लाख कोटीचं कर्ज 6 लाख कोटीचं कर्ज त्यासाठी रक्कम बाजूला काढताना आपल्याला प्रश्न पडत नाही का बरं मग कॉर्पोरेटला आपण एवढं मोठं घबाड द्यायचं हो?
अर्थात जाऊ द्या, या विषयावर आपल्याला राजकीय चर्चा टाळायची आहेच, त्यामुळे फक्त मुद्द्याला मुद्दा म्हणून हे म्हणालो होतो मी. मात्र आणखी काही लोक आपल्या सोबत आहेत वृषाली, जाता आता त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. एक मुद्दा तुम्ही मगाशी मांडत होतात की चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मुद्दा मांडला की शेतकऱ्यांवर अन्याय होतो, त्यांना योग्य तो भाव दिला पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा त्यातला असाही होता की जो शेतीत माल एकमेव उत्पादन असं आहे की आधी उत्पादन होतं, मग बाजार ठरतो, मग भाव ठरतो आणि पडतो सुद्धा. माझ्यासारखे असंख्य तरुण द्राक्ष उत्पादक टी व्ही समोर डोळ्याच्या नजरा लावून बसलेले आहेत की आजपासून सकाळी संपाला सुरुवात झाली. जगाचा पोशिंदा शेतकरी संपावर जातोय आणि सरकारकडनं काही कमेंट्स येत आहेत का? परंतु ह्या 2 दिवसामध्ये माधवरावजी भंडारी असतील किंवा भाजपकडून सरकारकडून ज्या कमेंट्स आल्या त्या अतिशय संवेदनाशून्य कमेंट्स आल्या. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि फार मोठ्या अडचणीत द्राक्ष उत्पादक किंवा फळबाग शेतकरी नाशिक जिल्ह्यातला सापडलेला आहे. त्याच्याकडून मदतीची अपेक्षा सरकारकडून शेतकरी करतोय आणि असे संवेदनाशून्य जर उद्गार बीजेपी सरकारकडनं येत असतील तर त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल. नक्कीच भोगावं लागेल. हे जे प्रत्येकाच्या मनातून भाव उमटतात आणि यामागे कोणतं राजकारण नाहीये, यांच्याकडे कोणत्या राजकीय पक्षाचा बिल्ला नाहीये, लेबल नाहीये. सर्वात या चर्चेचं वैशिष्ट्यच हे होतं वृषाली की प्रत्येकानं मला आधीच बजावलं, राजकारण आणू नका, आमची ओळखही राजकीय नाही करून दिली तरी चालेल. मुद्दा हाच आहे सर, या मुद्द्यावर जे आहे राजकारण करू नये आणि सर्वांना सोल्युशन हवं आहे. शेतकऱ्याला आजवर जो शांत असणारा शेतकरी आहे, सर्व काही सहन करणारा शेतकरी आज पेटून का उठलेला आहे, शांत लावा आता उफाळू का लागलेला आहे, हा मुद्दा आहे. आपल्याकडे चर्चेची वेळ संपलेली आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारलेला होता की शेतकरी संपाने सरकार जागून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? यावर कौल महाराष्ट्राचा काय आहे ते जाणून घेऊयात. लोकांचं म्हणणं काय आहे ते पाहूयात. 65% लोक म्हणतायत की शेतकरी संपाने सरकार जागून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत आणि 35% लोक म्हणतायत की नाही. असंतोषाचा वणवा हा का भडकू लागलेला आहे? सरकारनंच नाही तर प्रत्येक प्रस्थापितानं याचा विचार केलाच पाहिजे. शेतकऱ्यांना जास्त काही नको आहे, माणसासारखं सन्मानानं जगता येईल असं त्यांना जगणं आपणच दिलं पाहिजे आणि तेच असतील खरेखुरे अच्छे दिन. आणि ते आपण त्यांना देणार का? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या सर्वांच्या भविष्यातील सौख्य दडलेलं आहे. या चर्चेमध्ये सर्व मान्यवर सहभागी झालेले होते. आपल्या सर्वांचे आभार. जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास बोईटे आज सकाळपासूनच फील्डवर स्वतः उतरलेले होते. सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मगच हे मुद्दे आम्ही तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहोत. सर्वांचे आभार. रवींद्र महाले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते पुणतांबेवरून. पुणतांबेमधल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं होतं. रवींद्र, तुमचे सुद्धा आभार. तुमच्या सर्वांमुळेच ही चर्चा जी आहे ती घडून आलेली आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.